हाय फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. जसं आपण मागील क्लासमध्ये बघितलेलं आहे, जे चॅप्टर आपण स्टार्ट केलं आहे ग्रॅव्हिटेशन, बरोबर आहे. आज आपलं जो क्लास आहे तो 6 नंबरचा आहे. म्हणजे आपण काय करत आहे तर ग्रॅव्हिटेशन सायन्स पार्ट फर्स्टमधलं चॅप्टर जे आहे ते आपण कवर करत आहे, थिअरॉटिकल पोर्शन. ओके, लास्ट क्लासमध्ये आपण न्यूमेरिकल पोर्शन बघू. तुम्ही मागील क्लासमध्ये बघितलंच असेल की आपण नेमका कुठला पॉईंट घेतला, एक फॉर्म्युला न्यूमेरिकल काढलं होतं आपण, बरोबर आहे. आज काय बघायचं आपल्याला ते सुरुवात करायची आहे. आज बघायचं आपल्याला व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. मीन्स ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती डिफरंट कशी आहे ती बघायची आपल्याला, बरोबर आहे. मग सिम्पल क्वेश्चन येतो आणि थोडं इंटरेस्टिंग टॉपिक आहे. इंटरेस्टिंग आहे आणि दुसरं म्हणजे काय तर यामध्ये कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे एवढं महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यामध्ये, हे तिन्ही पण पॉईंट, हे पॉईंट पेपरमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली येणार आहेत, बरोबर आहेत. नेमकं व्हेरिएशन इन जीचं का होते, जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट का राहत नाही प्रत्येक ठिकाणी. ओके, तर त्यामध्ये आपल्याला 3 पॉईंट बघायचे आहे. क्लिअर. मी आशा करतो की तुम्ही 10 क्लासचा जो स्टडी आहे तो सुरू केलेला असेल. तर स्टडी कसा सुरू करायचा, सुरुवातीला कुठलं चॅप्टर घ्यायचं, काय घ्यायचं, याच्यावर एक छोटा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ, बरोबर आहे. नेमकं तर 10thमध्ये काही विद्यार्थ्यांचे जे पेपर आहेत ते सुरू आहेत, जे सध्या 10thमध्ये आहेत, त्यांच्या स्कूलला पेपर सुरू आहेत. जे विद्यार्थी 9 क्लासमध्ये आहेत ते काही दिवसामध्ये किंवा काही मंथमध्ये 10thमध्ये जातील, बरोबर आहे. मग त्यांच्यासाठी हा कोर्स आपण काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण चॅप्टर कुठलं स्टार्ट केलेलं आहे तर आपण जे चॅप्टर स्टार्ट केलं आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. तर आज आपल्याला बघायचं आहे जीची व्हॅल्यू, स्मॉल जी, ग्रॅव्हिटी, बरोबर आहे. म्हणजे अर्थ सरफेसवरती आपण आहे, आपल्यावर जी ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे ती जीची व्हॅल्यू कशी चेंज होते ते आपल्याला बघायचं. आता फर्स्ट पॉईंट काय म्हणतो, फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. मीन्स फॉर एक्झाम्पल अर्थ आहे, मी या साईडला डायग्राम काढतो. ओके, ही आपली अर्थ आहे. अर्थच्या सरफेसवर, इन अ सरफेस ऑफ दी अर्थ जीचं व्हेरिएशन कसं होते. फर्स्ट, आता पहिला क्वेश्चन आहे सर्वांसाठी माझा की स्मॉल जी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ती अर्थ सरफेसवरती प्रत्येक ठिकाणी सारखी असेल का. सिम्पल फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक ठिकाणी सारखी असेल का, बरं आहे. अर्थ सरफेसवरती आता तुम्हाला माहीत आहे वेगवेगळे खंड आहेत, डिफरंट कंट्रीज आहेत, ओके, कॉन्टिनेंट्स आहे. प्रत्येक ठिकाणी जीची व्हॅल्यू सारखी असेल का. सिम्पल क्वेश्चन आहे की जीची व्हॅल्यू सारखी असेल का डिफरंट असेल ते आपल्याला बघायचं आहे. मग क्वेश्चनचा आन्सर आहे नाही, बरोबर आहे. क्वेश्चनचा आन्सर काय आहे, नाही. स्मॉल जीची जी व्हॅल्यू आहे ते अर्थ सरफेसवरती प्रत्येक ठिकाणी सारखी नाही, सेम नाही. वाय क्वेश्चन, का नाही, बिकॉज ऑफ दी शेप ऑफ दी अर्थ. अर्थचा जो शेप आहे त्या कारणाने अर्थवरती ग्रॅव्हिटी व्हॅल्यू काय सेम नाही. मग कसा आहे अर्थचा शेप, स्पेरिकल. कसा आहे, स्पेरिकल. बघा स्पेरिकल म्हणजे काय, 2 साईडनी फुगीर आणि मध्ये काय असं थोडासा दबलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण स्पेरिकल. दिस इज द परफेक्ट शेप ऑफ दी अर्थ, त्याला काय म्हणतो आपण स्पेरिकल. स्पेरिकल असल्यामुळे काय होते, दिस इज द इक्वेटर रिजन अँड दिस इज द पोल. याला म्हणतो आपण इक्वेटर, याला म्हणतो आपण पोल. ओके, मग सेंटरपासून काय आहे, पोल खूप क्लोज आहे, जवळ आहे, आणि सेंटरपासून अर्थचं जे इक्वेटरपासून जे आहे ना, हे जे सरफेस आहे थोडं लॉंग आहे, हे थोडं कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, ज्या ठिकाणी डिस्टन्स कमी, ज्या ठिकाणी रेडियस कमी सेंटरपासून, बरोबर आहे, डिस्टन्स कमी म्हणजे सेंटरपासून लागणारी ग्रॅव्हिटी काय होईल, या ठिकाणी जास्त आणि या ठिकाणी काय होईल, कमी. म्हणजे अर्थ सरफेसवरती एक सिंपल फॉर्म्युला आहे. अर्थ सरफेसवरती जसं आपण इक्वेटरपासून दूर जाऊ, बरोबर आहे, सेंटरपासून दूर जाऊ, तसं ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. आणि जसं आपण पोलपासून इक्वेटरकडे येत जाऊ तर ग्रॅव्हिटी काय होते, या ठिकाणी काय होते ग्रॅव्हिटी, या ठिकाणी ग्रॅव्हिटी काय होते, कमी होत जाते, कारण की डिस्टन्स काय जास्त आहे.
आणि जसं जसं आपण वर गेलो तिथं काय ग्रॅव्हिटी काय होते, वाढते, कारण डिस्टन्स काय कमी. लक्षात ठेवायचं ना. तो पहिला पॉईंट थोडा रॉंग झाला. म्हणजे काय, पुन्हा तुम्हाला एकदा समजून सांगतो. सेंटरपासून हे जे अंतर आहे कमी आहे, मग अंतर कमी आहे तिथे फोर्स काय लागेल, जास्त लागेल. कोणता फोर्स, ग्रॅव्हिटी फोर्स. ग्रॅव्हिटी फोर्स जर जास्त लागला तर पोलवरती काय आहे, पोलवरती गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे. ओके. आणि इक्वेटरवरती काय आहे, डिस्टन्स खूप जास्त आहे. डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे तिथे काय झालं, ग्रॅव्हिटी काय झाली, खूप कमी झाली. क्लिअर झालं. मीन्स अर्थ सरफेसवर इक्वेटोरियल रिजन ग्रॅव्हिटी इज लो, इन पोल रिजन ग्रॅव्हिटी इज हाय. फर्स्ट this is the two gravities. First is 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय, ही ग्रॅव्हिटी काय जास्त आहे. ही कुठली ग्रॅव्हिटी आहे, पोलवरची. आणि 9.878 मीटर पर सेकंड ही कुठली आहे, इक्वेटॉरवरची. ओके. इक्वेटॉरवरती काय राहते, जी ग्रॅव्हिटी आहे ती कमी राहते. म्हणून जे सॅटेलाइट वगैरे जे लॉन्च होतात ना, ते इक्वेटॉरच्या क्लोजपासून होतात. ओके. जेवढं क्लोज इथून सॅटेलाइट लॉन्च होईल तेवढी ग्रॅव्हिटी त्याला काय लागेल, कमी लागेल. आणि जसं जसं तुम्ही इक्वेटरपासून लांब लांब जासाल तसं काय होईल, ग्रॅव्हिटी वाढेल. म्हणजे पोल लास्ट पॉईंटला काय आहे, ग्रॅव्हिटी जास्त आहे. क्लिअर. फर्स्ट पॉईंट, चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ अर्थ. काय चेंज झालं अर्थ सरफेसवरती, ग्रॅव्हिटी. क्लिअर. शेप ऑफ दी अर्थ, रिझन काय, शेप ऑफ दी अर्थ. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट of the surface the earth, it is the central different place to place. म्हणजे काय, प्रत्येक प्लेस टू प्लेसला काय चेंज होते, सेंटरपासूनचं अंतर चेंज होते. मग अंतर चेंज झाल्यामुळे काय होते, ग्रॅव्हिटी डिफरंट होते. क्लिअर. पोल रिजनमध्ये काय ग्रॅव्हिटी कमी आहे. का बरं ग्रॅव्हिटी कमी आहे, बिकॉज ऑफ दी डिस्टन्स इज लॉंग. आणि जे इक्वेटर रिजनमध्ये काय झालं, डिस्टन्स लॉंग झालं. आणि पोल रिजनमध्ये काय झालं, डिस्टन्स क्लोज झालं. क्लोज डिस्टन्स झाल्यामुळे ग्रॅव्हिटी काय झाली, मॅक्झिमम. दिस इज द फर्स्ट पॉईंट टू चेंज दी सरफेसवरती काय ग्रॅव्हिटी कमी आहे. मग फॉर एक्झाम्पल जे आपला इंडिया आहे, इंडियाचा मॅप तुम्हाला माहीत आहे. मग या साईडला काय आपलं अंदमान निकोबार. ओके. म्हणजे हे काय थोडं इक्वेटरच्या क्लोज आहे. आणि या साईडला काय आपलं थोडं जम्मू आणि काश्मीर वरच्या टोकाला. मग काय झालं, या रिजनमध्ये काय असेल, ग्रॅव्हिटी कमी. या रिजनमध्ये काय असेल, ग्रॅव्हिटी जास्त. क्लिअर. बिकॉज ऑफ दी क्लोजेस्ट टू दी इक्वेटर. इक्वेटरच्या क्लोज असल्यामुळे काय झालं, रेडियस ऑफ दी हाय, सेंटर ऑफ रेडियस हाय. म्हणून त्या साईडला काय राहते, ग्रॅव्हिटी कमी राहते. क्लिअर. फर्स्ट पॉईंट घेतला आपण, चेंज इन ग्रॅव्हिटी. ओके. सेकंड पॉईंट घ्यायचा आपल्याला, ग्रॅव्हिटी चेंज कशामध्ये बघायचं आहे, चेंज विथ हाईट. नेक्स्ट बघू आपण हाईटमध्ये ग्रॅव्हिटी कशी चेंज होते. ओके. नेक्स्ट बघा आता, चेंज विथ हाईट. क्लिअर. स्मॉल जीचा फॉर्म्युला आहे, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके. मीन्स काय, कॅपिटल जी कॉन्स्टंट व्हॅल्यू, कॅपिटल एम कॉन्स्टंट. मीन्स काय, रेडियसमध्ये जर फरक आला तर कशामध्ये फरक येईल, ग्रॅव्हिटीमध्ये. क्लिअर. इफ चेंजिंग रेडियस इज डायरेक्टली चेंज ऑल्सो दी ग्रॅव्हिटेशन. फर्स्ट, दिस इज द अवर अर्थ. वी स्टडी अबाउट दी सरफेस ऑफ द ग्रॅव्हिटी, चेंज इन व्हेरिएशन. नेक्स्ट टॉपिक इज चेंज इन हाईट. ओके. नेक्स्ट फर्स्टली काय केलं आपण, अर्थच्या सरफेसपासून या ठिकाणी गेलो, नंतर ग्रॅव्हिटी मेजर केली. या ठिकाणी गेलो, ग्रॅव्हिटी मेजर केली. या ठिकाणी गेलो, ग्रॅव्हिटी मेजर केली. या ठिकाणी गेलो, ग्रॅव्हिटी मेजर केली. म्हणजे काय झालं इथं, हाईट, चेंज विथ हाईट. मग जशी जशी हाईट वाढेल तसं काय वाढत जाईल, रेडियस. मग रेडियस वाढली म्हणजे काय कमी होत जाईल, ग्रॅव्हिटी. सिम्पल. मीन्स काय, हाईट इन्क्रीज झाली तर ग्रॅव्हिटी काय होते, डिक्रीज होते. क्लिअर झालं. अर्थ सरफेसपासून जसं जशी ग्रॅव्हिटी वरती गेली तसं काय होते, ऑब्जेक्ट वरती गेलं तसं काय होते, ग्रॅव्हिटी कमी होते. आता फर्स्ट बघा, सरफेस ऑफ दी अर्थ. मीन्स अर्थ सरफेसवर ग्रॅव्हिटी किती आहे, स्मॉल जी 9.8 ग्रॅव्हिटी अर्थ सरफेस. नेक्स्ट काय एक्झाम्पल, एक चार्ट दिलेलं तुमच्या बुकमध्ये, माउंट एव्हरेस्ट. ओके. अर्थवरती काय, माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये. ओके. त्याची हाईट किती आहे, 8.8
किलोमीटर. ओके, म्हणजे या रेडियसमध्ये जर 8 किलोमीटरचं अंतर वाढलं ना तर फारसा काही फरक पडत नाही ग्रॅव्हिटीवरही. ग्रॅव्हिटी काय राहील तेवढीच राहील. ओके, नंतर काय केलं, मॅनमेड बलून. मॅनमेड बलून किंवा जे मॅनमेड जी अशी वस्तू आहे की जी आपण थोडी लांब सोडली, अर्थ सर्फेसवरती काय सोडली, थोडी लांब सोडली. फॉर एक्झाम्पल पॅराशूट. मग ते किती अंतरावर गेलं, 36वर गेलं. 36 किलोमीटर, 36 किलोमीटर ते गेलं अर्थ सर्फेसवरून. ओके, मग ग्रॅव्हिटी आपण कॅल्क्युलेट केली, ग्रॅव्हिटी काय झाली, कमी झाली. बिकॉज ऑफ दी रेडियस इंक्रीजेस, सेंटरपासून काय झालं, रेडियस वाढलं म्हणून ग्रॅव्हिटी कमी झाली. नंतर वेदर सॅटेलाइट, जे हवामानाचा अंदाज देतात त्याला काय म्हणतो आपण, वेदर सॅटेलाइट. मग वेदर सॅटेलाइटचं डिस्टन्स किती आहे अर्थ सर्फेसपासून, 400 kg. म्हणजे काय झालं, आणखी थोडं लांब गेलं, इथपर्यंत आलं 400 kg. नंतर ग्रॅव्हिटी मेजर केली ऑब्जेक्टची, ग्रॅव्हिटी काय झाली, डिक्रीज 8.7. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट, जे टेलिव्हिजन वगैरे बघतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, कम्युनिकेशन सॅटेलाइट. त्याचा डिस्टन्स किती दिलेला आहे, 35700 किलोमीटर. मीन्स काय झालं, आणखी ग्रॅव्हिटी काय झाली, कमी झाली. ग्रॅव्हिटी किती झाली, 0.225. मीन्स अर्थ सर्फेसवरून हाईट जशी जशी इन्क्रीज होईल तसं ग्रॅव्हिटी काय होत जाईल, कमी होते. फर्स्ट बघितलं आपण, अर्थ सर्फेसवरती काय होते, डिफरंट सर्फेसला डिफरंट ग्रॅव्हिटी आहे बिकॉज ऑफ दी शेप ऑफ दी अर्थ. सेकंड काय बघितलं आपण, चेंज विथ द हाईट इज इंक्रीजेस, ग्रॅव्हिटी इज डिक्रीजेस. एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण माउंट एव्हरेस्ट, मॅनमेड बलून. नंतर बघितलं आपण सॅटेलाइट, वेदर सॅटेलाइट. नेक्स्ट लास्ट बघितलं आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट. क्लिअर, 2 पॉईंट क्लिअर केलं आपण. फर्स्ट चेंज विथ सरफेस, नेक्स्ट केलं आपण चेंज विथ हाईट. लास्ट बघायचं आपल्याला चेंज विथ डेप्थ. क्लिअर, नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला चेंज विथ डेप्थ. जसं ज्या प्रकारे आपण ग्रॅव्हिटी काय केली, अर्थ सर्फेस वरती गेलो तर बघितलं ग्रॅव्हिटी काय झाली, कमी झाली. ओके, अर्थ सर्फेसवरती गेलो, ग्रॅव्हिटी काय झाली, चेंज झाली. आता बघायचं आपल्याला डेप्थ. अर्थच्या डेप्थमध्ये गेलो आपण, मध्ये गेल्यानंतर ग्रॅव्हिटीवर काही फरक पडतो का ते आपल्याला बघायचं आहे. आता बघितलं आपण फर्स्ट आपण काय बघितलं, ग्रॅव्हिटी. हाईटवरती काय झालं, ग्रॅव्हिटी कमी होत गेली. मीन्स काय, सरफेसवरती ग्रॅव्हिटी आहे, आणखी तो सरफेसवरती ग्रॅव्हिटी आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे. नंतर हा ऑब्जेक्ट थोडा मदत गेला, ग्रॅव्हिटीवर काही फरक पडेल का. हा ऑब्जेक्ट आणखी मध्ये गेला, ग्रॅव्हिटीवर काही फरक पडेल का. हा ऑब्जेक्ट आणखी मध्ये गेला, ग्रॅव्हिटीवर काही फरक पडेल का, हे बघायचं आहे. मग इथं काय होईल, इथं काय असं होईल का की ऑब्जेक्ट मधामधात गेला म्हणजे ग्रॅव्हिटी कमी होत जाईल किंवा ग्रॅव्हिटी वाढत होत जाईल, असं काही होईल का. फर्स्ट जसं आपण बघितलं, वरच्या साईडला गेलं की ग्रॅव्हिटी कमी झाली, मग खालच्या साईडला आल्यानंतर ग्रॅव्हिटी काय होत जायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे. बट तसं होत नाही, बिकॉज दिस रिझन टू दी अट्रॅक्शन फोर्स एव्हरी अदर मासेस. फॉर एक्झाम्पल, हा ऑब्जेक्ट मधात गेला, सेंटरला गेला, सेंटरपासून फोर्स लागतो आणि याच ऑब्जेक्टला काय होतं, बाकीच्या पण मासेसपासून फोर्स लागतो. ओके, बाकीच्या पण मासेसपासून काय लागतो, फोर्स लागतो. मग फोर्स लागल्यामुळे काय होते, इन द डेप्थ, जसं जसं आपण डेप्थमध्ये जाऊ तसं काय होते, ग्रॅव्हिटी आणखी कमी होत जाते. ओके, ॲट द सेंटरला आलो, फॉर एक्झाम्पल आपला ऑब्जेक्ट सेंटरला आला, या साईडनं फोर्स लागला, या साईडनं प्रत्येक साईडने त्याला फोर्स लागला. ओके, अट्रॅक्शनचा, मीन्स सेंटरमध्ये ग्रॅव्हिटी 0. ओके, ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. चेंज विथ डेप्थ, द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ऑल्सो चेंज इफ वी गो इनसाइड दी अर्थ. रेडियस तर कमी होते, त्याच्यासोबत काय कमी होते, ग्रॅव्हिटी पण कमी होते. क्लिअर, काही डाऊट याच्यामध्ये, का बरं कमी होते, कारण की याच्यावरती काय होते, बाकीच्या पण मासेसचा काय होतो, फोर्स होतो. फर्स्ट बघितलं आपण चेंज अलॉंग दी सरफेस, सरफेसवरती काय होते, ग्रॅव्हिटी चेंज होते. का बरं चेंज होते, शेप ऑफ दी अर्थ. नेक्स्ट बघितलं आपण चेंज विथ हाईट म्हणजे काय, रेडियसचं अंतर वाढते, बरोबर आहे. सेंटरपासून रेडियसचं अंतर वाढल्यामुळे ग्रॅव्हिटी काय झाली, कमी झाली. चेंज विथ डेप्थमध्ये काय व्हायला पाहिजे, ग्रॅव्हिटी वाढत जायला पाहिजे, बट तसं नव्हतं, काय होते, कमी होते. वाय,
बिकॉज फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑल ऑफ दी मासेस, सर्व मासेसचं काय होते फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तिन्ही पण कन्सेप्ट क्लिअर झाले. फर्स्ट व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी. काय डाऊट याच्यामध्ये? नेक्स्ट छोटासा पॉईंट आहे मास अँड वेट. हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. जर पॉईंट तुम्हाला समजले नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. काही कन्सेप्ट थोडंसं चुकीच्या सांगल्या आल्या होत्या, पुन्हा ते रिपीट केलेल्या आहेत. आणि नंतर काय करायचं, पॉईंट समजल्यानंतर काय करायचं, बुक्समध्ये दिलेले तिन्ही पॉईंट रीड करून घ्यायचे. ओके, जस्ट याच्यामधले 1 ते 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. क्लिअर? काय डाऊट? आजचा आपला क्लास झाला व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ओके, थँक यू ऑल ऑफ यू.